बीड तालुक्यातलं कपिलधारवाडी हे गाव गेल्या 8 दिवसांपासून मोठ्या संकटात आहे। या ठिकाणी भूस्खलनासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक घरांची पडझड झाली आहे, अनेक घरांना तडे गेलेत, रस्ते पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत। अतिशय बिकट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अंकुश महाकले या कपिलधारवाडीतील एका व्यक्तीचं घर आहे। त्यांच्या पत्नी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत। अतिशय बिकट अशी यांच्यावरती परिस्थिती आणि संकट ओढावलेलं आहे। काय सांगाल, हे घर कधी कोसळलं त्यावेळेला तुम्ही इथं होतात, काय परिस्थिती होती? घरातच होतो, समजा चिरा हे पाड्या अधिकाऱ्याने चिवून बाहेर काढला आम्हाला। तर आम्ही इथंच होतो, आम्हाला काय माहिती असं कोसळण म्हणून। आम्हाला वाटलं आता पडली असन रेक पावसा पाण्याने, मग ते कोसळताना इथंच होतो। पुन्हा मग काढा म्हणल्या पसारा बाहेर काढा, लेकर बाळ सारं। किती दिवस झाले हे कोसळलं? किती तारखेला? आता किती दिवसापासून हे सगळे हे आहे? माणसाची असं द्या ना, तरी किती दिवस झाले हे सगळं चालू आहे? दिवस झाले, 5-7 दिवस झाले असं, मोठ्या पावसापासूनच झाले। आता आणखी तुम्ही गावात आहेत, एवढं कोसळलंय सगळं, चिरा पडला, राहायचंच काय सरकारने हेच केलं नाही तर कुठं राहावा? कुठं तरी झोपतो तर जाऊन देवस्थानात, त्याच्यात संध्याकाळी सकाळी येतो तर अजून घरावर। जर सरकारने दिली व्यवस्था करून गावाची तर राहत कुठं बी। पुनर्वसन म्हणते, घडीत का म्हणते पत्र ठोकून देतो, घडीत म्हणते कुठं देवस्थानात रुमा देतो। ते किती रुमा देऊन जनावर ढोर हे बाकीचं कसं करायचं? नुसत्या रुमा देऊन कपिलधारातच खाऊनच बसायचं का? आणि जनावर ढोर बी कपिलधारात नेऊन आहे का जागा? मग तसे आमचे म्हणणं आहे सरकारला की आम्हाला कुठे बी शेड मारून देण्याची। काय 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 नुकसान झालं? आता भिंत पडली, सगळं दिसतंय इथं उद्ध्वस्त झालेलं। काय काय तुमचं सामान काढलं बाहेर? सामान काढलं बाहेर, पण सारा घर पडलं, 15-16 लाखाचं बांधकाम पडलं आणि त्यातून सरकारने 2 लाखाची सुद्धा शेड मारून द्यायचं केलं नाही। आता आमचा सध्या पसारा रानामध्ये चवळ्याखाली झाकून टाकलाय आणि आम्ही असे नातेवाईकाच्यात खातोच भाकरी। कोण कोण होतं घरात कोसळलं त्यावेळेला, आणि आता कुठे तुमच्या कुटुंबातले लोक? आता कुटुंबात एक आहे, मग वरी रानात 2 पोरं आहेत मला, 2 पोरं आहेत। एका पोराचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 लेकर आहेत, एक ताना लेकर आहे, डिलिव्हरी झालेली 2च महिने झाले, पुईच्या देवावर नेऊन ठेवले ते कृष्ण मंदिरावर। मालक अपंग आहे तो कोळवाडला भावाच्या घरी नेऊन ठेवले ते, आणि मी भावकीच्या इथं आहे, इथंच आमच्या पुतण्याच्या घरी जनावर घेऊन। मग तुम्ही इथं तुमच्या जनावर आहेत म्हणून थांबलात गावात? आता जनावर आहेत म्हणूनच मी थांबले, बाकीचे समजे पांगवी देते। इथं राहिल्यावर रातचा खाली गेल्यावर काय जावा का त्याच्यात खालीच? राहायसारखंच नाही तर काय करावं? आता बघतात ना कसं झालंय घरदार, मोहरा वाटा उतराय आहे का, वरी यांगायला आहे का, घरात पडझड पसारा राहिलाय, या घरात जाता येत नाही, बाहेर येता येत नाही। आता त्या घरातला पसारा बघावा का जीव बघावा? आता ते गेलं सोडूनच दिले। पण आता इथं 5 फुटापर्यंत इकडे रस्ता खचलेला दिसतोय, हे सगळं तुमचं पडलंय, एवढा धोका निर्माण झालाय, दिवसा पण कधी कोसळू शकतं? मग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला नाही सांगितलं का की इथं थांबू नका, बाहेर थांबा, असं काही म्हणले तर अधिकारी थांबा बाहेर, पण बाहेर कुठं पावसात थांबायचंय काय? म्हणले तर अधिकारी बाहेर थांबा, एकाचं घर नीट नाही तर कुणाच्या घरात राहावा? बाहेर सोयऱ्याच्या दारात किती दिवस राहावा? अधिकारी बी जरी असला तर 2 रोज राहीन, 4 रोज राहीन, 12 पाहुण्याच्या दारात कसं कोण राहील? केली पाहिजे असं त्यांची सोय, त्यांनी सोयी करावं, साऱ्या गावाची करावं। माझं तर घर बेबाकच गेले, मला तर कुठंच टेकाय जागा नाही। नक्कीच आपल्या सोबत हे महाकले कुटुंबातल्या सदस्य होत्या, ज्यांचं संपूर्ण घर आपण जर आता पाहिलं तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। रस्त्यावरती 5 फुटापर्यंत एका बाजूला रस्ता खचलाय, पूर्ण वाहतूक बंद आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन भेटी दिल्या, मात्र ठोस असा कुठलाही निर्णय किंवा या ठिकाणी पर्याय या लोकांना शोधून दिलेला नाही। या लोकांची आता मागणी आहे की गावाचं पुनर्वसन करावं आणि कायमचं स्थलांतर करण्यात यावं। यासाठीची आता प्रशासनाकडून काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या ठिकाणच्या लोकांवरती मोठं संकट कोसळलेलं आहे आणि या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीने काम करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, कपिलधारवाडी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।